महामार्गापासून पुढे आल्यानंतर आपल्याला दुसरे प्रवेशद्वार लागेल। जसजसे प्रवेशद्वार जवळ येत आहे तसे ते आकर्षक दिसत आहे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला फुलझाडे लावून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे। प्रवेशद्वारावर केलेले सुंदर असे नक्षीकाम आपण पाहू शकता। मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर दुचाकी व चारचाकीसाठी निशुल्क वाहनतळ उपलब्ध आहे। तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी येथे यात्री निवास आहे। 1957 साली श्री किसनगिरी बाबांनी देवगड येथे दत्तप्रभूंच्या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली। किसनगिरी बाबांनी दत्तात्रय प्रभूंच्या सेवेची दीक्षा परमपूज्य भास्कर गिरी बाबा यांना दिली आणि शिष्य विधान पत्र करून त्यांना आपले आशीर्वाद दिले। बाळ ब्रह्मचारी भास्कर गिरी बाबांनी देवगडची धुरा सांभाळत आपल्या कल्पक दृष्टीने देवगड भूमीला आकार देण्यास प्रारंभ केला। या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे खूपच जागरूक देवस्थान आहे। भाविकांची देवगडला भेट देण्याची संख्या प्रचंड आहे, तरी देखील येथील स्वच्छता आपण बघू शकता। यामागे नियोजनपूर्वक व्यवस्थापन आणि सेवेकऱ्यांमध्ये रुजलेला निस्वार्थ सेवाभाव आहे। प्रसन्न व रमणीय वातावरण, मुख्य महाद्वारासमोर असणारी हिरवीगार वृक्षांची आरास महाद्वाराच्या या विलोभनीय रूपात आणखी भर घालताना दिसत आहे। मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून आत आल्यानंतर मध्यभागी भगवान दत्तात्रयाचे मुख्य मंदिर आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला किसनगिरी महाराजांची तळघरात समाधी आहे। दत्त मंदिराच्या डाव्या बाजूला अजान वृक्षाची बाग आहे। मंदिराच्या सभोवताली शनी महाराज मंदिर, मारुती मंदिर, नवनाथ मंदिर पाहायला मिळतील। तसेच पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदिर, येथेच गणपती कार्तिकेय मूर्ती आहेत। मंदिरावर 4 फूट उंचीचा सुवर्ण कळस बसविण्यात आलेला आहे। येथील सर्वात मुख्य उत्सव म्हणजे श्री दत्त जयंतीचा भव्य दिव्य सोहळा दरवर्षी लाखो लोकांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडतो। आता आपण आलो आहोत मंदिरा शेजारील प्रवरा नदीच्या काठावर। पवित्र प्रवरा नदीच्या विस्तीर्ण पात्रात श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने नौका विहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे। चला तर आपणही नौका विहाराचा आनंद घेऊ। नौका विहाराचे शुल्क दर 20 रुपये आहेत। सुंदर आणि शांत वातावरणात नौका विहाराचा आनंद द्विगुणित होत आहे।